तांदूळ तुपात टाकले तर काय होतील, चला तर दाखवतेच तुम्हाला आज। तर पहिल्यांदा गॅस चालू केला, त्याच्यावर ठेवली कढई आणि ते बारीक तांदूळ घेतलेले आहेत, तुमच्याकडे जे अवेलेबल आहेत ते घेऊ शकता। त्याच्यानंतर इथे तूप टाकलेलं आहे। तुम्ही जर वितळून घेतलं तूप तर ते 2 चमचे घ्या, जर नाही वितळलं तर 1 चमचा गच्च भरून घ्या। त्याच्यानंतर आपल्याला तांदूळ टाकायचे आहेत। हे खूप बारीक साईजचे तांदूळ आहेत, तुमच्या घरी जे अवेलेबल आहेत ते सुद्धा घेऊ शकता। आता आपल्याला तांदूळ भाजून घ्यायचे आहेत, तर पूर्ण तांदळाचा कलर चेंज होईपर्यंत, असे लालसर कलर येईपर्यंत आपल्याला तांदूळ भाजून घ्यायचे आहेत। तर पाहू शकता मस्त असे तांदूळ भाजलेत। आता मी एका प्लेटमध्ये साईडला काढून ठेवणार आहे। त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे खोबर, तर इथे मी खोबर खिसून टाकलेलं आहे। त्याच्यानंतर तीळ टाकायचे आहेत आपल्याला, थंडीमध्ये तीळ खूप चांगले असतात आपल्या शरीरासाठी। आता हे सगळं मिश्रण थंड झालेलं आहे, आता आपल्याला वाटून घ्यायचं आहे। मिक्सर हे प्लस मोडवर फिरून आपल्याला हे रवाळ असं वाटून घ्यायचे। तर पाहू शकताय प्लस मोडवर फिरवत मी रवाळ असं वाटून घेतले आणि कलर पाहू शकताय किती मस्त आलेला आहे। त्याच्यानंतर त्याच कढईमध्ये मी अर्धी वाटी साखर अशा प्रकारे पसरवून टाकायची आहे। गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे, पूर्ण प्रोसेस आपल्याला स्लो गॅसच्या फ्लेमवरच करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर साखर पूर्ण वितळून घ्यायची आहे। त्याच्यामध्ये आपण जे मिक्सरला छान असे तांदूळ फिरून घेतले होते ते टाकून घ्यायचे आहेत आणि मिक्स करून घ्यायचे। त्याच्यानंतर मी इथे 2 वाटी दूध टाकून घेतलेलं आहे। थोडं आपलं अशा प्रकारे गच्च होऊन जाईल, पण काहीच हरकत नाही, जसं जसं हे शिजत जाईल तसं तसं आपल्याला अशा प्रकारे गाठी फोडून अशा मिक्स करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर मिक्स करत राहायचं आहे आपल्याला आणि असं घट्ट झाल्यानंतर मी अजून 1 चमच्यावरून तूप टाकलेलं आहे। आवडत असेल तर टाका, जर नाही आवडत असेल तर नाही टाकलं तरीही चालेल। ही प्रोसेस जर तुमच्याकडे तूप नसेल तर तेलात बनवली तरीही चालेल। आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जोपर्यंत हे घट्ट होणार नाही। तर पाहू शकता किती रवाळ झालेला आहे। आता घट्ट झाल्यानंतर एका प्लेटला तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे आणि पूर्ण मिश्रण टाकून घ्यायचं आहे। आता इथे हाताने किंवा तुम्ही वाटीने अशा प्रकारे टॅप करून हे सेट करून घेऊ शकता। वरून तुम्ही पिस्ता, काजू, बदाम वगैरे काही लावू शकता, पण इथे मी तीळ लावून घेते अशा प्रकारे वरून। पूर्ण आपल्याला अशा प्रकारे थापून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर फ्रीजमध्ये ठेवू शकता किंवा 15 मिनिटं असं सोडून ह्याला थंड होऊ देऊ शकता। त्याच्यानंतर थंड झाल्यावर आपल्याला आता कट करून घ्यायचं आहे। आपल्याला हव्या तशा साईजमध्ये कट करून घ्यायचे। तर पाहू शकता मी इथे चौकोनी साईजमध्ये कट करून घेतलेला आहे। एकदम छान असा आपला केक, मिल्क केक म्हणू शकता किंवा तुम्ही याला कोणताही पेढा म्हणू शकता, काहीही म्हणू शकता। एकदम छान अशी स्वीटची रेसिपी रेडी झालेली आहे। मला तर ही रेसिपी खूप आवडली, नक्की ट्राय करा, खायला एकदम टेस्टी लागते आणि किती रवाळ झाली आहे, मिल्क केक सारखंच दिसतीये। तर नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, बाय बाय।